एकदम उत्कृष्ट आहेत. आपले मृदंगाचार्य गोरक्षनाथांसारखे कळाले का? पण गोरक्षनाथ मृदंगातून बोल काढत होते, चलो मच्छिंदर गोरकाया, चलो मच्छिंदर गोरकाया. असे उत्कृष्ट आपले दोन्हीही मृदंगाचार्य आहे. विनेकरी बाबा ही फार छान परमार्थ प्रेमी आहे. मी असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथं एका ठिकाणी कीर्तनात विनेकरी बाबा सारखे नाचायचे. कीर्तन झाल्यानंतर मी बाबांना विचारलं, अहो बाबा, तुमचा परमार्थाविषयी खूप भाव दिसतो नाही का? ते बाबा म्हणाले, अहो महाराज, कशाचा भाव, कशाचं काय, गावकऱ्यांनी बळजबरी विना माझ्या गळ्यात दिला. मी म्हटलं, बाबा पण तुम्ही कीर्तनात किती नाचत होते? ते बाबा म्हणाले, नाचत नव्हतो, माझ्या पत्रात झुरळ घुसलं होतं, ते झटकीत होतं. मी म्हटलं, बाबा मग निघालं का झुरळ? ते बाबा म्हणाले, अहो महाराज, मी जसं उड्या मारायचं ते झुरळ तसं वर घुसायचं, मी जसं उड्या मारायचं ते झुरळ तसं वर घुसायचं. आपण कीर्तन संपलं पण झुरळ नाही गेले. महाराज आता परत कधीच विना घेणार नाही. बघा ते विनेकरी, पण आपले विनेकरी एकदम छान आहे. त्याचप्रमाणे आपले कार्यकर्ते ही फार छान, त्यांची नियोजनही फार छान. नाहीतर काही ठिकाणी भला मोठा मांडव असतो, ऐकायला 5 पांडव, आणि त्या मंडपात मुलंच क्रिकेट खेळतात. मी असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथं मंडपात मुलं क्रिकेट खेळत होती. एकाने हे बॉल मारला, तो धक्का माझ्या छातीला, मी पटकन खाली पडलो. तेवढ्यात एक म्हातारे बाबा मला घाई उठवायला आले. ते बाबा मला उठवता माझ्याच मुखंडी पडले. बाबाचं वजन होतं 100 किलो. मी दाबलो. असा तरी बाबाच्या खालून बाहेर निघालो. तागापासून जे बारीक झालो, अजून काय जाड झालं नाही बा. पण आपले कार्यकर्ते ही फार छान आहे, त्यांची नियोजनही फार छान. त्याचप्रमाणे आपली साऊंड सिस्टीम ही फार छान, श्रोता वर्ग ही फार छान आहे, जाणकार आहे. मी ज्यांचे नाव घेतले ते सर्व देव आहेत, देव. मी ज्यांचे नाव घेतले ते सर्व देव आहेत, देव. आणि मी ज्यांचे नाव नाही घेतले ते महादेव आहेत, अशा सर्व देवांना आणि महादेवांना वंदन आणि चिंतनाला प्रारंभ. गरीब माणूस श्रीमंत होण्याची इच्छा करतो, त्याला वाटते श्रीमंत माणसे सुखी असतात. अंबानीला जाऊन विचारा, ते सुखी आहे? उत्तर मिळेल नाही. श्रीमंत माणूस निरोगी होण्याची इच्छा करतो, त्याला वाटते निरोगी माणसे सुखी असतात. इलाज करणाऱ्या डॉक्टरांना विचारा, ते सुखी आहे का? उत्तर मिळेल नाही. अशिक्षित माणूस सुशिक्षित होण्याची इच्छा करतो, तो शिक्षणामध्ये सुख शोधतो. जे सुशिक्षित बेकार आहे त्यांना जाऊन विचारा, ते सुखी आहे का? उत्तर मिळेल नाही. बिना लग्न झालेले लग्न करण्याची इच्छा करतात, ते पत्नीमध्ये सुख शोधतात. ज्यांची लग्न झालेली असतील त्यांना जाऊन विचारा, ते सुखी आहे का? उत्तर मिळेल
बसल्या बसल्या गुरुने डावा पाय उजव्या पायावर ठेवला, डावा पाय उजव्या पायावर ठेवला. तेवढ्यात उजव्या पायावाला शिष्य तिथं तो पाहतो तर काय त्याचा पाय माझ्या पायावर, त्याचा पाय माझ्या पायावर. मग त्या शिष्याने एक दांडकच घेतलं आणि जे गुरुचा डावा पाय ठोकायला सुरुवात केली, गुरु म्हणतात अरे मारू नको, अरे मारू नका. हा म्हणतो गुरु थांबा, बघतोच त्याच्या पायाला आणि मारतो कोणाच्या पायाला, गुरुच्या.
थोड्या वेळाने गुरुने उजवा पाय सहज डाव्या पायावर ठेवला. उजवा पाय सहज डाव्या पायावर ठेवला. डाव्या पायावाला शिष्य तिथंच होता. त्याने तेज गाठलं घेतलं, जे गुरुचा उजवा पाय ठोकायला सुरुवात केली. गुरु म्हणतात, अरे मारू नको, अरे मारू नको. हा म्हणतो, गुरु थांबा. मग तोच त्याच्या पायी गेला आणि मारतो कोणाच्या पायाला? मारतो कोणाच्या पायाला? गुरुच्या. अहो, त्याने तरी पाय कोणाला सुजावला होता, याने तर पायाचा फटकाच वाढला. अशा शिष्यांना ब्रह्मप्राप्ती होत असते का? नाही. अशा शिष्यांवर गुरुची कृपा ही होतच नसते. अशा नाटकी, लोभी, स्वार्थी शिष्यांवर गुरुची कृपा होणे अशक्य आहे, अशक्य आहे, अशक्य. सेवकाने सुखाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे सेवकाला सुख मिळणे अशक्य आहे. भिकाऱ्याने सन्मानाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे भिकाऱ्याला सन्मान मिळणे अशक्य आहे. व्यभिचारी पुरुषाने चांगल्या गतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे व्यभिचारी पुरुषाला चांगली गती मिळणे अशक्य आहे. अभिमानी पुरुषाने 4 पुरुषार्थाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे अभिमानी पुरुषाला 4 पुरुषार्थ मिळणे अशक्य आहे. आकाशातून दूध काढण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे आकाशातून दूध मिळणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे, अगदी त्याचप्रमाणे लोभी, नाटकी, स्वार्थी शिष्यांवर गुरुची कृपा होणे अशक्य आहे, अशक्य आहे आणि शक्य आहे. सेवक सुखच्या मान भिकारी, व्यसनी धन सुखगती व्यभिचारी, लोभी जसुचो 4 गुणांनी, नवदई दूध 4. नाटकी शिष्यांवर, स्वार्थी शिष्यांवर गुरुची कृपा ही होतच नसते आणि अशा शिष्यांना ब्रह्मप्राप्ती ही होत नसते. असो आपला विषय चालू होता. जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना ब्रह्मप्राप्ती म्हणजे सुखप्राप्ती होते. तुम्ही म्हणाल, महाराज असं ते एखादं उदाहरण आहे का की जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात आणि त्यांना ब्रह्मप्राप्ती झाली? तर हो, असं एकच नाही, अनेक उदाहरणे आहेत. त्यातील एक उदाहरण सांगतो, ध्यान देऊन ऐका. महाराष्ट्रातील सर्वात महान कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनात देव नाचतो, देव, संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचतो.
ज्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचला त्या नामदेव महाराजांना देवाने गुरु करायला लावला. देव म्हणाले, नामा औंढा नामनाथला जा व गुरु करू नये. देव म्हणे, नामा विसोबा खेसराशी शरण तयासी जाये वेगी. मग नामदेव महाराज औंढा नामनाथला गेले. तिथे विसोबा खेचर भेटले, पण जरा वेगळ्या अवस्थेत भेटले. ते विसोबा खेचर जिथे झोपलेले होते तिथे त्यांच्या पायाखाली महादेवाची पिंड होती. नामदेव महाराज म्हणाले, बाबा पिंडीवरून पाय बाजूला करा. ते बाबा म्हणाले, अरे बाळा मी आता म्हातारा झालोय, जिथं देव नसन तिथं तू पाय माझा उचलून ठेव. मग नामदेव महाराजांनी पाय उचलला, जिथे ठेवला तिथे पिंड तयार. परत उचलला, दुसरीकडे ठेवला, पिंड तयार. परत उचलला. त्यानंतर संत नामदेव महाराज पंढरपूरच्या वाळवंटात आले. तिथे जेवणासाठी स्वयंपाक बनवला. आता नैवेद्य तयार करायचा तेवढ्यात एक कुत्र आलं व एक रोटी घेऊन पळाला. संत नामदेव महाराजांनी लगेच हातात तुपाची वाटी घेतली व त्या कुत्र्यामागे पळत सुटले व म्हणाले, उभे उभे जगदीठी कोरडी रोटी कैसी खास. देवा थांबा, देवा उभे राहा, बिना तुपाची रोटी कशी खाणार. मग त्या ठिकाणी देव प्रगट झाले व म्हणाले, नामा तुम्हाला ओळखलेस. नामदेव महाराज म्हणाले, हो देवा मी ओळखतो. देव म्हणाले, कसं ओळखलं. तर नामदेव महाराज म्हणाले, एरू म्हणे खेचरे उपदेशिले सर्वाभूती विठ्ठले, रोटी घेऊन पळाला सर्वाभूती केशव. आता संत नामदेव महाराजांना सद्गुरूही मिळाले आणि त्या सद्गुरूमुळे ब्रह्मप्राप्तीही झाली. सद्गुरूशी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. विठ्ठला विठ्ठला. हे झाले आपल्या अभंगाच्या प्रथम चरणाचे चिंतन. आता आपण आपल्या अभंगाचे दुसरे चरण पाहू. विठ्ठला विठ्ठला. आज सामाजिक वातावरण आपल्याला चांगले वाईट संस्कार देतो. आज समाज गुरुच्या शोधात दिसत नाही तर सद्गुरूच्या शोधात असणे फार लांबची गोष्ट आहे. गुरु व सद्गुरू यांच्यात फरक. सर्वसामान्य गुरु काहीही शिकवू शकतात, सद्गुरू काहीही शिकवू शकत नाही. सद्गुरू अविनाशीच शिकवतात. सद्गुरू माणसाच्या जीवनाचा उद्धार शिकवतात. एकाने एकाला जुगार खायला शिकवलं, एकाने एकाला जुगार खायला शिकवलं. जुगार खायला शिकवणारे सद्गुरू नसतात, ते सर्वसामान्य गुरु असतात. पांडव जुगार हरले 12 वर्षाचा
एकदा 4-5 मित्र एकत्र आले, पार्टी करायची ठरली. एकाने दारू आणायची, एकाने बकरू आणायचं, एकाने तेल मसाले आणायचे, एकाने भांडी आणायची, एकाने स्वयंपाक. सर्व ठरले, सामान आले. हे म्हणाले चला अगोदर पिऊ मग बाकीचा कार्यक्रम करू. मग हे सर्व पिले, पार्टी झाली. दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या घरी गेले. हा बकरावालाही आपल्या घरी गेला. घरी जाऊन पाहतो तर काय बकरू दारातच बांधलेलं. हा बायकोला विचारतो, अगं हे बकरू इथं कस काय, हे बकरू इथं कस काय. ती म्हणते ते आपलंच ना, आई तरी आणून मग कुठं आणा. हा म्हणतो हे बकरू इथं कस काय. ती म्हणते ते जाऊ दे, तुम्ही काल रात्री लपत छपत आला व ते आपलं काळं कुत्रं पुढे गेलं. मग याच्याला काल रात्री आपण बकराचा नाही त्याचाच कार्यक्रम केला आणि त्या कुत्र्याला झालेली होती खरून त्याला आपण खाल्लं. आता काय ते पोटात राहत का. आपला विषय चालू होता आपला चांगले वाईट संस्कार कोण देतं. तर आज जास्त कपडे घेऊन जास्त पैसे घेऊन आपले चिपडे कमी कपडे घालायला कोण शिकवते. तर लाखो करोड रुपये कमावणारे हिरो. कोण शिकवते. लाखो करोड रुपये कमावणारे हिरो. आज लग्ना अगोदर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे शिकवलं कोणी. टीव्ही चॅनल चित्रपटाने शिकवलं. आज आमची मुलं पबजीसारखी गेम शिकली कुठून. करा विचार. आज फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर, इंटरनेट या सर्वांच्या माध्यमातून आमची मुलं सायबर क्राईम करायला शिकतात. आणि या सर्व वाईट गोष्टींमधून जर वाचायचं असेल तर एकच उपाय, दुसरा उपायच नाही. तो उपाय म्हणजे सद्गुरू. आणि हे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात.
पाहू विठाला एक साधू होता. त्या साधूंना बरेच शिष्य होते, पण त्या साधूंना एक दुर्धर आजार झाला, म्हणजे एक भयंकर आजार झाला. त्या आजारामुळे साधूच्या शरीराचा दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे बरेच शिष्य साधूला सोडून निघून जाऊ लागले. शिष्यांना गुरु नको आहे, शिष्यांना फक्त स्वार्थ पाहिजे. संपूर्ण जगात असंच आहे. त्या साधूपासून एक एक शिष्य निघून जाऊ लागले. आता त्या साधूपाशी फक्त 3-4 शिष्य राहिले होते. आता त्या साधूच्या शरीराचा फार दुर्गंध येऊ लागला. एक कोस पर्यंत दुर्गंध येऊ लागला. साधूने सांगितले, शिष्यांना आता तुम्हीही आपापल्या घरी जा. गुरुने सांगितल्यानंतर एक शिष्य सोडून बाकीचे सर्व शिष्य तिथून निघून गेले. जो एक शिष्य तिथं होता तो सांदीपनी शिष्य गुरुची सेवा करायचा, गुरुला स्नान घालायचं, गुरुला भोजन द्यायचा, गुरुचे चरण धुवायचा व ते चरण तीर्थ प्राशन करायचं. एक दिवस गुरु म्हणाले, बेटा सांदीपनी, तू एक दुर्गंधयुक्त पाय धुतलेलं पाणी का पितोस? त्यावेळेस सांदीपनी म्हणाले, गुरुदेव, हे दुर्गंधयुक्त पाणी नाही, हे माझ्या सद्गुरूचे चरण तीर्थ आहे आणि हे चरण तीर्थ परम पवित्र असते आणि हे
सांदीपानी ऋषींना शिष्य मिळाले. विठाला विठाला. पूर्वी आशीर्वाद व शाप खरे होत होते. पूर्वी आशीर्वाद व शाप खरे होत होते. आज शापही खरे होत नाही, आशीर्वादही खरे होत नाही. एकदा एका खोलीत 4-5 माणसे एक साधू बसले. बसल्या बसल्या माणसे साधूची चेष्टा करू लागले, मस्करी करू लागले. साधू रागावले. साधू म्हणाले, मी तुम्हाला श्राप दे. तरी सुद्धा सर्व साधूची चेष्टाच करू लागले. आता साधू अत्यंत क्रोधित झाले. साधू म्हणाले, मी तुम्हाला श्राप दे. तेवढ्याच सर्वांना दिसायचं बंद झालं. सर्व घाबरले. सर्व साधूंना शरण जाऊ लागले. माफ करा, माफ करा, आमची नजर आम्हाला परत द्या. माफ करा, माफ करा, आमची नजर आम्हाला परत द्या. गुरुने एका पायाची चप्पल काढली. एकाच्या निवांत जिथं बसत तिथं डोळे दिला. गुरु म्हणाले, अरे गाड वाढणं, लाईट गेली आहे, मला पण दिसेना. कोणतरी जनरेटर चालू करा. विठाला विठाला. आपला विषय चालू होता सद्गुरु. नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. बोधाचा हा संसार झाला जो आपल्या सर्वांचे आद्य गुरु भोले बाबा. आम्हाला भगवती ज्ञान भोले बाबांकडूनच मिळाले. ते भगवती ज्ञान भोले बाबांकडून कसे मिळाले याची फार सुंदर कथा आहे. सांगतो ध्यान देऊन. तुम्ही ऐकता ना? पण तुमचं लक्ष आहे ना? पण नाहीतर काही बसलेले असतात कीर्तनात आणि लक्ष असते दुसरीकडंच. एकदा एका पठ्याने दुसऱ्या पठ्याला विचारलं, काय रे हे मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे काय रे? मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे काय रे? हा म्हणाला, मातृदेव भव म्हणजे माता देवा घरी जाऊ आणि पितृदेव भव म्हणजे पिता देवा घरी जाऊ. मी म्हटलं, जमलं रे बाबा, तुम्हाला जमलं. मी आई वडिलांना हाणून मारून देवा घरी पाठवा. तुम्ही योग्यची धरा. खायचा का हार, भूमीला भार. विठाला ते भागवती ज्ञान भोले बाबांकडून कसे मिळाले सांगतो ध्यान देऊन. एकदा पार्वती माता कैलासात निवांत बसल्या. तेवढ्यात नारद महर्षी तिथे आले. नारद महर्षी पार्वती मातेला कुशल मंगल विचारू लागले. पार्वती माता म्हणाले, नारदजी फार मजेत. नारद महर्षी म्हणाले, भोले बाबांचं कसं चाललं? पार्वती माता म्हणाले, तेही खूप मजेत आहे. नारद महर्षी म्हणाले, पण अलीकडं आणि तुमचं भोले बाबांचं सूत्र जुळत नाही. पार्वती माता म्हणाले, नाही नाही, भोले बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. नारद महर्षी म्हणाले, असं म्हणावं लागत, पण घरात काही ना काही कमी जास्त असतेच. पार्वती माता म्हणाले, नाही नाही, आमच्या घरात काही कमी जास्त नाही. अहो नारद महर्षी, बीज मंत्र कोणाला सांगायचा नसतो, तरी सुद्धा तो बीज मंत्र भोले बाबा मला सांगतात. इतकं प्रेम आहे भोले
भोले बाबा म्हणाले, अगं पार्वती, ही 10 मुंडके माझ्या प्रियसीच्या. प्रियसीची कोण आहे ती डोळी? मग तेच तुझ्याकडे कोण आहे सांगा. भोले बाबा म्हणते, अगं पार्वती रागू नको, शांत हो. नाही सांगा मला कोण आहे ती. मग भोले बाबा म्हणाले, अगं पार्वती, ती प्रियसी दुसरी तिसरी कुणी नसून तूच आहे माझी प्रियसी. तू ज्या वेळेस अवतार घेते त्या वेळेस माझ्याच बरोबर लग्न करते आणि तुझा अवतार संपला की तुझी आठवण म्हणून मी ही कवटी माझ्या गळ्यात धारण करतो. आता शिकतो पार्वती मातूचा शांत झाला. पार्वती माता परत म्हणाल्या, भोले बाबा आणखीन एक प्रश्न विचारू. भोले बाबा म्हणाले, हा विचार. मी 10 वेळेस जन्माला आले व 10 वेळेस मेले. मी 10 वेळेस जन्माला आले व 10 वेळेस मेले. मी एकदाही नाही मेला. भोले बाबा म्हणाले, नाही, मी एकदाही नाही मेलो, कारण माझ्याकडे भागवती ज्ञान आहे. पार्वती माता परत मोठे म्हणाले, नारद महर्षी म्हणतात तेच खरं, नारद महर्षी म्हणतात तेच खरं, तुमचं माझ्यावर खरं प्रेमच नाही. अहो भोले बाबा, कलियुगात जर बायको आजारी पडली तर हा तिला दवाखान्यात नेतो, तिच्यावर इलाज करून तिला बरा करतो, मरू देत नाही. आणि तुम्ही मला खुशाल मरू दिला, ते मी 10 वेळेस मरून दिलं. मग भोले बाबा म्हणाले, अगं पार्वती, मी हे ज्ञान देण्याचा तुला प्रयत्न केला होता, पण तू झोपली होती ना. त्यानंतर हे भागवती ज्ञान भोले बाबांनी शुकाचार्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिलं. आणि हे ज्ञान देण्याचा अधिकार संतांनी, ग्रंथांनी, पुराणांनी, शास्त्रांनी सद्गुरूला दिलेला. म्हणून सद्गुरूच आपणास या भवसिंधूतून तारून नेऊ शकतात. आणि हे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या
आहे